पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला 8 ते 9 ठिकाणी गळती लागल्याची घटना घडल्यानंतर प्रशासकीय स्तरावरती वेगवान हालचालींना सुरुवात झाली। बोगद्यातील गळती हा चिंतेचा विषय असून कशेडी बोगद्यातील अनेक ठिकाणी लागलेल्या गळती संदर्भात जिओलॉजिकल सर्वे पूर्ण झाला असून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही गळती रोखण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिलेली आहे। याच्यामध्ये आता आम्ही बऱ्याच ठिकाणी उतरूनही पाहिलं, त्यासाठी आम्ही कन्सल्टंटची पण नियुक्ती केली होती। IITचे कन्सल्टंट पण येऊन पाहून गेले। तर साधारणपणे आपण आता ज्या बोगद्यातून आलो 7 ठिकाणी लिकेज आहे, पलीकडच्या ठिकाणी 7 ठिकाणी लिकेज आहे। ह्याच्यासाठी आम्ही जिओलॉजिकल पूर्ण एक्सपर्टची पण पाहणी केलेली आहे आणि त्याचं ग्राउटिंग पण आपण करतोय बऱ्याचशा ठिकाणी जिथं पाणी येऊ नये भविष्यामध्ये, कारण याच्यावरती मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी विहिरी होत्या, काही ठिकाणी बोरवेल होत्या, तर त्याचं पाणी हे इथून येतं आहे, तर ते आम्ही थांबवणार। मग त्याच्यामध्ये तज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही त्या पद्धतीने करतोय। लाइनिंगची गरज नाही, म्हणजे रॉक चांगला आहे त्या ठिकाणी आपण शॉर्ट कटिंग केलं असतं, त्या शॉर्ट कटिंगमधून येतं आहे। तर असे पॉईंट्स आम्ही लोकेट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आम्ही करून घेणार आहोत।